स्वागत आहे आपल्या मी पिरवाडकर यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपला पहिला वाहन आहे आणि पहिल्या वाहनात सगळा मावरा भेटेल तर तुम्हाला दाखवत राहीन। आणि मित्रांनो, पहिल्या वाहनात रास मावरा भेटेल तर तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करत राहा। मित्रांनो, पाणी सुकत चालल्याने समोर बोयटा बघा कसे उडतात ते जाळ्याच्या साईडला। अजून पाणी सुकलं नाही, साईडला बोयटा उडताना बघा समोर। तर मित्रांनो, एका साईडने आता पाणी सुकत चाललंय सगळं आणि बोयटा बघा कशी समोर पळतात ती। नाही, एका साईडला बाबाने हसून बोयटा पकडली बघा समोर। तर या साईडला आपला भगवान काका पाणी सुकाची वाट बघते, समोर बघू शकता तुम्ही। आणि एका साईडला गोडो काका आणि या साईडला बघा आपला छोटू साईराज मच्छी पकडायला पिशवी घेऊन उभा आहे। आणि या साईडला बघा फॅमिली आहे आपली सगळी, कोलबी पकडतात। मोठा बाबा आपला या साईडला विशाल बोयटा पकडते मित्रांनो बघा। समोरच बाबाने हसूत काहीतरी पकडलाय तर तुम्हाला दाखवते। कोलबी आहे आणि बारीक बारीक बोईट मासले आहे। मित्रांनो, इकडचं पण पाणी आता सुकत चाललंय आणि कोलबी बघा कशी आहे जाळ्याची साईडला उडते। तुम्हाला दाखवते आता कोलबी या साईडला बघा कशी आहे, साईज मस्त आहे, एक नंबर आहे, मोठी साईजची आहे सगळी कोलबी आपली। बरीच आहे मित्रांनो कोलबी, तुम्हाला सगळं दाखवत राहीन। या साईडला पण आहे बघा, या साईडला पण समोर आहे। टोल बघा कसं वाटते टोल, ही बघा कोलबी एक नंबर साईज आहे मित्रांनो कोलबीची पण। इकडं पण कोलबीच आहे मित्रांनो, ती पण तुम्हाला दाखवतंय। ही बघा जाळाची साईडला पडून, आता पाणी सुकलाय सगळा आणि कोलबी राहिली पडून जाळाची साईडला। ढोमी बघा मित्रांनो आणि कोलबी आहेत इकडं, साईज बघा एक नंबर आहे, मोठी साईज आहे कोलबीची। हे बघा, या साईडला सगळी ढोमी पडून आहेत, ढोमी पाण्यात पण ढोमीच आहेत बारीक साईजची सगळी। आणि बाबा आणि विशाल आता कोलब्या पकडतात पटापट, पाणी सगळा सुकलाय, कोलब्या उडतात बघा कशा। जाळ्याच्या साईडला पण कोलबीच आहे या साईडला, बघा मोठी मोठी साईजची कोलबी आहे मित्रांनो। इकडं पण कोलबीच आहे, या साईडला आपली आजी कोलबी पकडते आणि सोनू आणि दादाने काहीतरी इकडे पकडलाय ते तुम्हाला आता दाखवते। इकडं असून कोलबी आहे आणि पिशवीन पिलसा बोयटा बारीक बारीक करका आहेत मित्रांनो, हे बघा मोठ्या साईजचा पिलसा आहे। या साईडला पण मित्रांनो कुठला तरी मासा आहे ते तुम्हाला दाखवते। हेक्रू आहे बघा मित्रांनो समोर, हेक्रू तो बघा समोरच हेक्रू मासा आहे मित्रांनो। आणि या साईडला दादा कोलबी पकडते बघा समोर, आसून पकडून ठेवले बघा त्याने कोलबी मित्र। आणि या साईडला पण पाणी सुकलाय ना, कोलबी आहे या साईडला बघा मित्रांनो। आपला आजोबा या साईडला कोलबी पकडते आणि मामाने काहीतरी ताम मासा पकडला बघा, फिंगर मार ताम बोलतात मित्रांनो याला, मामाने पकडला आपल्या, बघा पकडून टाकला पिशवीत। बरी साईज आहे मित्रांनो ताम मासा, पिशवीन पण ताम कोलबी आणि बोयटा आहेत। आणि या साईडला जाळ्याच्या साईडला पण तांबच आहेत मित्रांनो, ताम मासा आहे आणि बारीक बारीक ढोमे आहेत।
इकडे पण कोलबी आहे मित्रांनो, बघा कोलबी. आणि या साईडला आपला भगवान काका आणि मोठा आबानी पाणी आटवाचं काम चालू केलं आहे, समोर बघू शकता तुम्ही. पाणी सुकवायचं काम चालू आहे. या साईडला बघा मोठे कशी बोयटा पकडून टाकते टपान. समोर डबरा भरत चाललाय बोयटाशी. आणि मित्रांनो या साईडला बघा पाणी सुकलं आणि बोयटांची रास आहे, रास. बोललेलं तुम्हाला बोयटाची रास असेल मित्रांनो. समोरच बघा खड्डा, पुरा खड्डा भरलाय. विशालने आता घेतले आसो हातान, आता आसोशी पकडते डायरेक्ट. विशाल आणि काका बघा कशी समोर पकडताना बोयटा आसोशी. बाबा बोयटा बघा मित्रांनो कशी रास आहे, पुरी रास घेतली असून उचलली बघा. रास मित्रांनो, रास बोयटा आहेत आपल्याला. तुम्ही फक्त व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओला शेअर करा आणि लाईक पण करा. पुरी आसू भरली बोयटांची. साईज बघा एक नंबर आहे, मोठी साईज आहे सगळी बोयटांची. बघा आता सगळेच बोयटा पकडायला सुरुवात केली बघा हाताने. एका साईडला आपली मोटर लावली पाणी आटवायला आणि सगळी फॅमिली बोयटा कशी पकडताना बघा. तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करत राहा. व्हिडिओ आपला आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो. सगळा इकडे बोईट मासली जाय. या साईडनं बघा रेणुका आणि मोठ्याने मोठा डब्बर आणला उचलून, त्याच्यानं सगळी बोईट आहेत आणि एक खरवट आहे. इकडे सगळा बोयटा पकडायचा काम चालू आहे मित्रांनो. या बघा सगळे पकडताना टाक बस असून टाक रास आहे बोयटांची मित्रांनो. आणि या साईडला हरेला बघा कसा पावते मित्रांनो. आता पाणी सुकलाय मित्रांनो आणि इकडे सगळा मच्छी पकडायचा काम चालू आहे. वडा बघा वडा, आपल्या भवनाकाने वडा पकडला. इकडे वडा मासा सगळा आणि कुणाल आसू पकडून आहे मित्रांनो. सगळं आता इकडे वडा मासल्या या खड्ड्यान, जास्तीत जास्त या खड्यान वडा मासले असते. या साईडला मोठा आणि वडा पकडला बघा, मोठ्या साईजचा एक नंबर. गोडा काय आपला वडा पकडते. विशाल पण इकडे वडाच पकडते. मित्रांनो वडा बघा कसला एक नंबर आहेत वडे. वडा मासा वडा मित्रांनो, हा खड्डा सगळा आपला वडा मासानेच भरते कधी पण. मोठा वाने पकडलाय मोठ्या साईजचा वडा. बघा समोर या साईडला आपला भगवना का पकडते. या साईडला बाबांनी 2 ताम मासा पकडून आणलाय, समोर बघू शकता तुम्ही. विशालने काढलाय वडा एका हाताने. काटा लागणार जाम बेकार ते. सगळा इथं वडाच असते, वडा मासा. समोर बघा आणलाय बाबाने एक वडा हातान असून बोयटा आहेत. या बघा बोयटा वडा मिक्स सगळा मावरा आहे. या साईडला विशाल आहे आपला. आणि या साईडला बघा आपला गलानी दादा कसा वडा काढते बाहेर. आतमध्ये घुसते वडा मासा ते काढते. हे बघा कसला काढला एकाच हाताने वडून वडा. मामा साईज बघा एक नंबर आहे मित्रांनो वडाची. दादाने काढलाय आपला वडा मासा पकडून. मामा जवळ देते वरती ठेवायला. आणि या साईडला आपला रोहित काका मासली पकडते बघा. समोर दादानी वडे काढल्याने बघा मित्रांनो, आसूनी 2 आहेत. आणि पकडला हाताने वडा. साईज बघा एक नंबर. वड्याची साईज मित्रांनो एक नंबर आहे. आणि वडा मासली आपल्याला जाम भेटली. या साईडला कुणाला आसू पकडून आहे आणि भवनाका आणि विशाल वडे पकडतात. आणि समोर सगळी आपली फॅमिली. या साईडला बघा वडा ना कुणाल आपला. मित्रांनो खालच्या खड्ड्यातून सगळी मासली पकडली, आसू भरले बघा समोर. सगळा वडा आणि बोयटा मिक्स मावरा आहे. साईज बघा वड्याची एक नंबर आहे. पिलसा पण आहे मोठा मोठा आणि बोयटा आहेत बारकी आणि मोठा मोठा सगळा वडा. आता मित्रांनो समोर बघता तुम्ही आपल्या वाहनाचा मेन खड्डा.
मित्रांनो सगळ्यात जास्ती मासली याच खड्ड्यात असते आणि मोठा जित्ताडा पण याच खड्ड्यात भेटल. समोर बघता जित्ताडा वडा बिडा सगळा मिक्स मावरा आहे, पुरा भरलाय खड्डा. तुम्हाला पण पकडताना दाखवीन. या साईडला दादा आहे आपला. तर समोर बघता मित्रांनो तुम्ही आपण सुरुवात केली पकडायला आणि पहिला झालाय मोठा असून जित्ताडा. साईज बघा मित्रांनो जित्ताड्याचे एक नंबर आहे आणि पहिलाच केलाय आपण जित्ताड्याचा काम 25. बोललेल तुम्हाला मित्रांनो या खड्ड्यात जित्ताडा असेल मोठा आणि साईज बघा किती किलोचा असेल ते तुम्ही कमेंट करा. तर मित्रांनो तो जास्त टाइम जिवंत राहील म्हणून त्याला आपण पाण्यात सोडू खड्ड्यात. आपला हा इकडचा नेहमीचा खड्डा, कधी पण जित्ताडा पकडला का याच आपण डबक्यान सोडता जिवंत राहण्यासाठी जास्त टाइम. साईज बघा मित्रांनो एक नंबर आहे. जित्ताडा बघा कसला. तर मित्रांनो आता आपण दुसरा जित्ताडा पकडायला घेतलाय. समोर बाबाने घेतले असो हातान बघा आणि समोर चाललाय मित्रांनो असून वाटतंय जित्ताडा. एक पलाला एका साईडनी. मित्रांनो जित्ताडा आलाय मोठ्या साईजचाच आहे. हे बघा कसला साईज बघा याची पण. मिक्स मावरा पण सोबत आलाय, वडा बोयटा आणि एक जित्ताडा. बाबा बाबा जित्ताडा बघा मित्रांनो साईज बघा एक नंबर. एक बारके साईजचा जित्ताडा आहे आणि एक मोठा. आता आपण याला पण त्याच जित्ताडा सोबत सोडू. तो बघा पहिला जित्ताडा कसा पवते पाण्यात आणि हा दुसरा. मित्रांनो 2 जित्ताडा भेटले ना आपल्याला आणि एक खरवट आहे मोठा साईजचा असून. या बघा बोयटा. या साईडला मामाने पण जित्ताडा काढलाय बघा मित्रांनो एका साईडला. तो बघा कसला, तो पण साईज मस्त आहे मित्रांनो. मित्रांनो बारीक वडा आणि जित्ताडा आलाय असून. जित्ताडा बघा मित्रांनो किती आहेत नक्की कमेंट करून सांगा तुम्ही. 4-5 जित्ताडे आले मित्रांनो असून एकदाच काम 25 बघा. हा खड्डा पूर्ण भरलाय मित्रांनो मावऱ्याशी. वडा मासले जास्त याच्यान आणि जित्ताडे. इकडं पण जित्ताडा आला मित्रांनो बघा समोर असून. साईज बारकी आहे पण एक नंबर आहे. जित्ताडा आणि पिलसा. समोर बघा आता आपला गोटो आका उतरलाय आसू घेऊन आणि तो पण जित्ताडी पकडते. मित्रांनो बघा असून 2-2 जित्ताडे आले. 2-2 साईज बघा एक नंबर आहे जित्ताड्याची. आरामशीर 3-4 किलोचे असतील 2. आणि या साईडला बाबाने पण बघा पुरी आसूच भरली. समोर बघा 2 जित्ताड्या आणि मिक्स सगळा मावरा. 2 नाही 2-3 जित्ताडे आहेत मित्रांनो आणि वडा आणि बोयटा. बाबा पुरी आसू भरली बघा. 4-5 जित्ताडे आहेत मित्रांनो 4-5. काम 25 केलाय बाबाने आणि मामाने. या साईडला आपला गोडवाकाने हेकरू काढलाय डबल पुन्हा एकदा वडून. हेकरू मासा बघा हेकरू मासा आणि बोयटा आणि वडा मिक्स. मित्रांनो मगाशी पकडलेल्या जिताड्या आणि हेकुरा पण आता या पण खड्ड्यात सोडू आणि समोर बघा जिताड्या किती आहेत त्या मोजा आणि कमेंट करून सांगा. त्या पण टाकल्या खड्ड्यात जास्तीत जास्त जिताड्या मित्रांनो बघा. आज आपला पहिला वाना होता आणि पहिल्या वानात काम 25 केलंय. साईडला समोर दादाने 2 वडे पकडले. सगळं आता वडा मासली पकडायला सुरुवात केली. या साईडला बघू शकता तुम्ही. सोनू पण आपला वडा कसा मासा पकडते गोडवा का आहे. सगळं आपली फॅमिली आहे मित्रांनो. आसून पकडले वड मासली आणि एका साईडला मोटर पाणी सुकाला गोडवा का वडा दाखवते बघा. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आपला आवडत असेल तर नक्की व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओला लाईक पण करा. या साईडला मोठा पाणी खरवट मासा पकडला बघा. खरवट मासा हातातून पडला असता डबल पुन्हा एकदा पकडला आणि डबल पडला पण. डबल पकडून त्याला आता टाकलाय पिशवीत. दादाने काढला एक वडा पकडून. या साईडला सोनू भगवान काका पकडताना मासली. समोर बघा वडेच आहेत मित्रांनो जास्तीत जास्त.
तर मित्रांनो सोनू आणि विशालने आपली आसू पलटी केली बघा समोर. सगळा वडा फुल आसू भरून आणलेली. पुरा कडक भरलाय वडांची बघा समोर. मिक्स मावरा सगळा. आता मित्रांनो आपण त्या जित्ताड्या पण भरून घेऊ पिशवीत. सगळा मावरा आपला पकडून झाला वाण्यातला. सगळं एक एक करून भरू. तर मित्रांनो आता मोजा जित्ताड्या किती आहेत ते आणि कमेंट करून सांगा. ही जरा बारीक साईजची होती. साईज मस्त आहे मित्रांनो जित्ताड्याची एक नंबर. तर मला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओला लाईक पण करा. या साईडला बघा जित्ताड्यातून 4-5 आहेत जमिनीवर पाण्यात. साईज बघा मित्रांनो एक नंबर आहे जित्ताड्याची. आणि सगळ्यात जास्त मोठा हा भेटलाय आपल्याला समोरचा. हा पण एक नंबर जित्ताडा आहे. सगळ्यांची साईज एक नंबर आहे. बाबा आणि काका पिशवीन टाकताना जित्ताड्या. एक नंबर साईज. सगळे अजून जिवंत आहेत पाण्यात ठेवलेल्या म्हणून. टाकल्या पिशवीन. आता या साईडला एक हेकरू मासा आहे. हेकरू बघा हेकरू. बाबाच्या काटा लावलाय त्या हेकरूनी वाटतं. तो पण आता आपण पिशवीत टाकून घेऊ. समोर बघा कसा उडते हेकरू. तर मित्रांनो लास्ट जित्ताडा आपला मोठावाला आपण गोणीत भरू. कारण की आपली पिशवी भरली. थैला मोठा भरलाय जित्ताड्यांची. ते आपण गोणीत भरून घेऊ. बाबाने उचललाय मोठा जित्ताडा आणि टाकलाय गोणीत. आता गेला. तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक पण करा.